तुम्ही आमच्या सनातन धर्माचा अपमान केला आहे असं म्हणत एका वकिलाने थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकला। पण न्यायाधीशांचा अपमान होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे। याची हद्द म्हणजे मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सी शिवप्पा यांच्यावरती त्यांच्या घरात घुसून 7 जणांच्या टोळीने हल्ला केला होता। त्यामध्ये ते स्वतः व त्यांची पत्नी विजयलक्ष्मी ह्या गंभीर जखमी झाल्या होत्या। एवढ्या गंभीर स्वरूपातली प्रकरणं आपल्या देशामध्ये घडलेली आहे। आता नेमकं यासाठी शिक्षेची कोणती तरतूद कायद्यामध्ये आहे? न्यायालयामध्ये फोन वाजणे, फोटो काढणे, रेकॉर्डिंग करणे, व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे, ते न्यायालयाच्या म्हणण्यानुसार आपण हजर झालो नाही, त्यांच्या आदेशाचा अवमान केला, ते हद्द म्हणजे त्यांच्यावरती हल्ला करणे, शिवीगाळ करणे, त्या सगळ्यांसाठी नेमकी कोणती नियमावली आहे, काय आहे, आतापर्यंतचा नेमका इतिहास काय, कशा पद्धतीने यामध्ये शिक्षा होऊ शकते किंवा माफी मिळू शकते? चला तर अगदी सोप्या सहज भाषेमध्ये आपण सर्व गोष्टी अगदी थोडक्यात समजून घेऊया। मी ॲडव्होकेट सौरभ। न्यायालयीन व्यवस्था व त्यावरील नियम आपण प्राचीन भारतीय काळापासून जर बघितले तर आपल्या लक्षात येईल। कौटिल्याने त्याच्या अर्थशास्त्र ह्या ग्रंथामध्ये म्हटले आहे की जो कोणी राजाच्या परिषदेचा अपमान करेल किंवा त्यांचा अपमान करेल आणि करायला प्रवृत्त करेल त्याची जीभ कापली जाईल। इंग्रजांच्या कालखंडात भारत पारतंत्र्य असल्यामुळे इंग्रज न्यायाधीशांनी तसंही छोट्या गुन्ह्यांसाठी भारतीय लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या शिक्षा दिलेल्या आपल्या दिसतात। मात्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1952 पर्यंत असा कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता। 1971ला मात्र असा कायदा आला। पहिली गोष्ट, देशातल्या कोणत्याही न्यायालयामध्ये आपण कोणतीही केस बघण्यासाठी एक सामान्य नागरिक म्हणून शांतता पाळून, कोर्टाचे नियम सगळे पाळून कधीही जाऊ शकतो। त्यापुढे आपण बघूया, जर कोर्टामध्ये कोणीही असो, मग तो वकील असो की सामान्य माणूस असो, त्याला ह्या कोर्टाच्या अवमानाबद्दल शिक्षा ही पूर्णपणे सारखीच असते। ती शिक्षा जर त्याच्याकडून चूक ही पहिल्यांदा झाली असेल किंवा चुकीने झाली असेल निग्लिजन्स थ्रू, तर एखाद्या वेळेस न्यायाधीश त्याला माफ करू शकता, पुन्हा ती चूक तो करणार नाही या सगळ्या आकलन बांधून किंवा काही स्वरूपातला दंड देऊ शकता। त्यापुढे जर आपण बघितलं तर खोटा ॲफिडेव्हिट हमीपत्र जर कोणी दिलं असेल आणि त्या चौकशीमध्ये न्यायाधीशांनी सिद्ध झालं तर त्याच्यावर देखील न्यायालयाचा अवमान केला, ही कारवाई होऊ शकते। त्यापुढे जाऊन आपण बघितलं, न्यायालय म्हणजे जजने एखादा आदेश दिला, उदाहरणार्थ एखादी जमीन आहे, जमिनीचं प्रकरण आहे, त्यामध्ये न्यायालयाने आदेश दिला की त्या जमिनीवर चालू असले बांधकाम किंवा इतर काही काम जे आहे ते तात्काळ थांबवा। मात्र न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा ते काम थांबलं नाही, तर तो दिवाणी स्वरूपाचा, सिव्हिल स्वरूपाचा न्यायालयाचा अपमान आहे। त्यापेक्षा गंभीर म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाचा न्यायालयाचा अवमान, म्हणजे एखादी अशी काहीतरी कृती करायची, काहीतरी असा अडथळा न्यायालयाच्या कामात आणायचा, चौकटी बाहेर जाऊन काहीतरी टीका करायची। उदाहरणार्थ न्यायाधीशांवरती वैयक्तिक टीका टिप्पणी करणे, हा न्यायाधीश असाच आहे म्हणून त्यानं असा निर्णय दिला, न्यायाधीश ह्या जातीचा आहे, ह्या वर्गाचा आहे, ह्या लिंगाचा आहे, ह्या प्रांताचा आहे म्हणून त्या आधारावर तसा निर्णय दिला, किंवा न्यायाधीशांचा अवमान करणे, त्यांच्यावरती अपमानास्पद टीका करणे, न्यायाधीशांना शिवीगाळ करणे, धमकी देणे, हे सर्व गुन्हेगारी स्वरूपातले म्हणजे क्रिमिनल अवमान प्रक्रियेमध्ये येतात। आणि या सगळ्यांची शिक्षा म्हणजे 6 महिन्यापर्यंत साधा कारावास किंवा 2000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही सुद्धा शिक्षा न्यायालय देऊ शकते, किंवा सर्व परिस्थिती बघून माफ देखील करू शकते। पण निर्णयाच्या आधारावर योग्य ती निष्पक्षपाती विश्लेषण जर एखाद्यानं केलं तर तो न्यायालयाचा अवमान होत नाही। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत हक्कातील भाग तो मानला जातो की एखाद्या निर्णयाबद्दल विचार करण्याचा, चर्चा करण्याचा, मतमतांतर ठेवण्याचा हा आपला मूलभूत हक्क आहे, तो मात्र येथे आपण जपू शकतो, त्याला न्यायालयाचा अवमान मानला जात नाही। आता आपण सरन्यायाधीश भूषण गवई
यांच्या दिशेने बूट फेकल्याचा अत्यंत चुकीचा प्रकार हा अर्थातच गुन्हेगारी स्वरूपातल्या अवमान प्रक्रियेमध्ये येतो। यापूर्वी सुद्धा जसवंत सिंग विरुद्ध वीरेंद्र सिंग या प्रकरणामध्ये एका वकिलाने हायकोर्टाच्या न्यायाधीशांवरती जातीवरून अपमानास्पद निंदनीय हल्ला केल्याचं उदाहरण आपल्याच देशामध्ये आहे। मग आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती असताना इतर देशामध्ये काय चाललंय हे आपण बघितलं तर इंग्लंडचं उदाहरण आपण घेऊया। इंग्लंडमध्ये न्यायालयाचा अवमान झाला तर एवढा गंभीर स्वरूपात तो घेतला जात नाही। 1993 पासून इंग्लंडमध्ये सामान्य कायद्यानुसार न्यायालयाचा अवमान करण्यासाठी शिक्षा झालेली नाही आहे। तर अमेरिकेमध्ये न्यायव्यवस्थेवर करत असलेली प्रत्येक टीका न्यायालयाच्या अधिकाराला ही कमकुवत करत असते असं अमेरिकेमध्ये मानलं जातं। अशी एकंदर सगळी न्यायालयाच्या अवमानतेचा इतिहास व नियम थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला। यावरती आपल्या प्रतिक्रिया, सूचना, मार्गदर्शन नक्की कळवा। धन्यवाद।